माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल. कारण आता त्याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे आणि या चौकशीत माणिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रमी खेळत होत्याचं स्पष्ट झालेलं आहे. अजून तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही, पण जी माहिती आम्ही घेतली त्याच्यातून हे स्पष्ट होत आहे. आणि जो व्यक्ती विधिमंडळात रमी खेळतो त्याच्या संवेदनशीलतेचा मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार नाही अशा पद्धतीनं असंवेदनशीलता त्यांची आहे. आणि आताच्या घडीला शेतकऱ्यांची परिस्थिती ज्या पद्धतीने आहे त्या काळात या खात्याचा मंत्री संवेदनशील असला पाहिजे. आणि सातत्यानं वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. तसं तर आहेच. हे सरकार ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली याचा सुद्धा समर्थक आहे असंच याच्यात म्हणावं लागेल. त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. ते सरकार साधन सुचिता खेळा रमी. मी तर म्हणतो याच्यानंतर सभागृहात मस्तपैकी रमीचे कॅटच घेऊन गेलं पाहिजे ना. मग कशाला मोबाईलवर खेळायचं, पत्त्याचा डाव मानून खेळलं पाहिजे. याच्यासाठी ते सभागृह केलं की काय. म्हणून निश्चित जनतेच्या मनात रोष आहे. त्याचा जर अंदाज या लोकांना नसेल त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात.